हाय गाइस, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल। तो जेंजिस का दिमाग तो मॅगी खा के खुलने से रहा। तो मम्मीने इकडे मला 4 बदाम दिलेले की बदाम खा आणि दिमाग तेज कर। हे जर लहानपणी केलं असतं जरा चांगलं झालं असतं माझं. आणि मी निघाली कामावर जायला आणि इथे खूप जास्त ट्रॅफिक होती. 11 वाजता मला स्टोअरमध्ये व्हायला पाहिजे होतं. मी गोरेगाव स्टेशनला प्लॅटफॉर्मला होती आणि एवढी धावत धावत आलेली. आणि त्याच्याहून अनलकी गोष्ट घडली म्हणजे बोरिवली स्टेशनला 1 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी गेली, त्यामुळे मला एवढं चालत यावं लागलं ना. बट येस, वॉकिंग इज़ बेटर फॉर योर हेल्थ, यही सोच के मैं आ गई काम पे और रेडी झाली. एवढी लूज जीन्स होती नाही, फिट वाईज मस्त होती बट थोडीशी लूज होती जास्तच. आणि आम्ही इथे टाईमपास करत होतो. गेलेलो गन्ने का जूस प्यायला. ही मला ज़बरदस्ती घेऊन गेलेली. मस्त ठंडा जूस पिया और मैं गई खाना खाने के लिए. आज तो स्पेशल कुछ था नहीं और मुझे क्रेविंग भी हो रही थी मीठा खाने की. तो उसके बाद गए थे धूप में. अगर आप आइसक्रीम खाते हो ना, उसका मज़ा अलग ही होता है. शाम को फिर हम लोग बुक्कड़ लोग को भूक लग गई तो शेवपुरी खाया आणि मग आली स्टोअरमध्ये. तर स्टोअर तर खाली होता, कस्टमर नव्हते, बट आमचं VMचं काम चालू होतं, तो आम्ही तेच बघत होतो. आणि असं करता करता वाजले रात्रीचे 9 आणि 9 वाजता मी स्टोअरमधून निघालेले. हे जे तुम्ही बघताय ना, इकडे HDFC बँक आहे. आणि मला HDFC बँकमध्ये एवढं खूप इम्पॉर्टंट माझं काम आहे काहीतरी, बट ते स्टोअरच्या बाजूला असून पण माझ्याने ते काम होत नाही आहे. शेवटी मी ट्रेन पकडली, केसं बांधली. गरमी एवढी होते ना, काय विचारू नका. तुम्ही पण गरमीसाठी वाचण्यासाठी केसं कापा.